मित्रांनो, आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभाची मोठी बहीण आणि तिचे मिस्टर घरी आलेले असतात। तेव्हा समीर म्हणतो, मावशी काका अहो कसे आहात तुम्ही? तेव्हा ते म्हणतात, मी एकदम मजेत, तू कसा आहेस समीर? तेव्हा समीर म्हणतो, मी पण मस्त। सर्वजण एकमेकांची विचारपूस करतात। सीमाला तेथे कुणी विचारत नाही। तेव्हा सीमा आता लगेच त्यांच्या पुढे येते आणि त्या दोघांनाही विचारते, काय मावशी काका तुम्ही आलात आणि मला विचारलं सुद्धा नाही? बरं ठीक आहे, तुमचं सामान कुठे आहे? अजून एकच बॅग घेऊन आलात का तुम्ही? समीर, अरे जा ना, यांनी कार आणली असेल ना, मग कारमधून यांचं सामान घेऊन ये। त्यावेळी काका म्हणतात की नाही अगं सीमा, आम्ही कारने आलो नाही, मुंबईचं ट्रॅफिक माहिती आहे ना कसं आहे, त्याचबरोबर इथे गाडी लावण्यासाठी व्यवस्थित पार्किंग सुद्धा नाही। मग म्हटलं की या गोंधळामध्ये गाडी आणायलाच नको, बसमधून अगदी निवांत जावं। मग आम्ही बसमधूनच आलो आणि एकच बॅग घेऊन आलोय। तेव्हा ठीक आहे असं सीमा म्हणते। तेवढ्यातच स्वीटी आता बाहेर येते आणि त्यांच्याकडे पाहतच राहते। त्यावेळी शुभा आता लगेच तिच्या बहिणीला स्वीटीची ओळख करून देत मक्याची होणारी ही बायको आहे असं म्हणते। मग आता स्वीटी लाजते। त्याच वेळी आता मावशी म्हणते की स्वीटी नावासारखी खूप गोड आहे हा। त्यावेळी शुभा आता पुढे स्वीटीला म्हणते, ही माझी मोठी बहीण प्रभाताई आणि हे माधव भाऊजी त्यांचे मिस्टर। तेव्हा ती त्या दोघांचाही आशीर्वाद घेते। वेळी प्रभा आणि माधवरावांची मुलगी ही स्वीटी समोर येते आणि म्हणते, मी शमिका, या दोघांची एकुलती एक समजदार मुलगी। त्यावेळी सर्वजण तिच्यावर हसतात। तर माधवराव म्हणतात, ऐक ना शमिका, अगं मी काय म्हणतोय तिला ठरवू दे ना, तू शहाणी आहे की वेडी आहे? तेव्हा सर्वजण पुन्हा तिच्यावर हसतात। शमिका आणि स्वीटी सुद्धा एकमेकींना आता भेटतात। काही वेळानंतर स्वीटी म्हणते, मी तुम्हाला अगोदरपासून ओळखते। तेव्हा सर्वांना आता धक्का बसतो की कसं माहीत या मावशी आणि काकांबद्दल? मग आता कसं काय असं माधवराव आता विचारतात। तेव्हा ती आता म्हणते, मला आई नेहमी सांगत असतात तुमच्याबद्दल। त्याच वेळी आता स्वीटीचं तेथे खूप कौतुक होत असतं आणि हे पाहून सीमाचा मात्र जळफळाट होत असतो। त्यावेळी ती पटकन आता स्वीटीला बाजूला करते आणि म्हणते की मावशी, मी तुमची पहिली सून आहे म्हटल्यानंतर तुम्हाला मी खूप आवडते ना? मग प्रभा म्हणते, हो आवडते ना बाळा। तेव्हा मकरंद आता स्वीटीकडे पाहतो, तर स्वीटी इशारा करून सांगते की शांत हो, कारण सीमाने तिचा अपमान केलेला असतो। त्यानंतर सर्वांच्या आता गप्पा होतात। त्याचवेळी प्रभा म्हणते, शुभा अगोदर तू मला कामाचं सांग, मला काम करायचंय। तेव्हा प्रवासातून दमून थकून आलीये, लगेच कामाला लागायचं नाही असं शुभा म्हणते। प्रभाच्या डोळ्यात आता पाणी येतं। दोघीही एकमेकींना आता मिठी मारतात। दुसऱ्या दिवशी यशवंतराव हे बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात। तेव्हा आता मितू आणि त्याचबरोबर यशवंतरावांना चहा देत आता लगेच शुभा विचारते, अहो काय मंडपवाल्याला सांगितलं की नाही? त्यानंतर ती म्हणते, हॉलवर किती गाद्या पोहोचवायच्या आहेत हे तुम्ही ठरवलं का? मग आता मितू म्हणते, हो आई, मी कॉन्ट्रॅक्टरला कॉल केला होता। मग आता त्यांना कॉल करून कुठे काही होतं का? किती गाद्या आहेत? मग आता मितूला ते सांगता येत नाही। तर शुभाची आता खूपच लगबग सुरू असते आणि म्हणते की पेढावाल्याला सुद्धा सांगावं लागेल, चल बरं मितू मिठाईच्या दुकानामध्ये। अशी तिची आपली सारखी घाईघाई सुरू असते। तर यशवंतराव तिच्याकडे पाहतच राहतात। त्यानंतर त्या पेढ्याची चव सुद्धा पाहायला पाहिजे, तिथे जाऊन नुसती ऑर्डर देऊन काही फायदा नाही, नाहीतर तो मिठाईवाला आपल्या माथीना सर्वात महागडा पेढा टाकेल असं आता शुभा म्हणते। त्यावेळी आता यशवंतराव म्हणतात, कधीतरी मॅनेजर व्हायला शिक अगं, सगळी कामं ना नुसती उठसूट तुलाच करायची असतात शुभा। त्यानंतर ते मितूला सांगतात की तू पेढेवाल्याकडे जा आणि पेढ्याची चव बघून फायनल कर, चालेल ना गं? मग आता मितू हो असं म्हणते। नंतर मितू आता तेथून जाते। त्याच वेळी आपण त्या लाईटवाल्याकडे जरा जाऊन यायचं का असं आता शुभा विचारते, कारण जर आपण लाईटवाल्याकडे गेलो नाही तर मग उगीच तो नवरा नवरीच्या पाठीमागे बंद पडलेल्या लाईट्स लावेल। अहो तुम्हाला माहिती आहे का, मागे त्या सुमनच्या पुतणीचं लग्न होतं ना, तेव्हा असंच घडलं होतं। नेमकं लग्न लागायची वेळ आणि त्या पाठीमागच्या लाईट्स बंद झाल्या होत्या। मग आपण सुद्धा चेक करूयात ना? तेव्हा आपण ऑर्डर दिली आहे लाईटवाल्याला, कशाला जायचं आणि चेक करायचं असं यशवंतराव विचारतात। आता मकरंद आणि त्याचबरोबर स्वीटीच्या लग्नाचा उत्साह हा च्या चेहऱ्यावर दिसत असतो, परंतु ती खूपच अतिघाई कामाची करत असते आणि सगळी जबाबदारी स्वतःच पार पाडण्याचं पाहते। त्यामुळे यशवंतराव तिला म्हणतात, अगं जरा शांत राहा। तर दुसरीकडे प्रभा आणि त्याचबरोबर सीमा या दोघीही किचनमध्ये असतात। तर आता प्रभा आपली भाजी निवडत असते
त्याचवेळी सीमा मात्र तिचं पुढे पुढे करत असते. मग आता प्रभा विचारते, काय ग? तेव्हा मी तुमच्यासाठी पहा ना छान चहा बनवलाय असं आता सीमा म्हणते. तर आता मला ॲसिडिटीचा त्रास आहे, मी सहसा चहा पित नाही, परंतु तू एवढ्या प्रेमाने बनवलाय म्हटल्यावर प्यायलाच हवा असं जेव्हा प्रभा म्हणते आणि चहा पिऊन पाहते तेव्हा आता तो चहा अगदी बेचवच असतो. पण ती म्हणते, बरा बनवलाय हा चहा. मग आता सीमा थँक्यू असं म्हणते. त्याचवेळी आता तिला सारखा सारखा घमंडेचा कॉल येत असतो, परंतु आता ती लगेच तो कॉल कट करते आणि मग पुन्हा प्रभाजवळ बोलायला जाते की मावशी, अहो आम्हालाही तुमची आठवण येते, अधूनमधून येत जायचं असं. त्यावेळी प्रभा म्हणते, अगं आजकाल कुठे जमतं यायला. त्यानंतर पुन्हा एकदा घमंडेचा कॉल येतो. तर सीमा काय करते, आपला फोनच स्विच ऑफ करून टाकते, जेणेकरून त्याचा कॉल यांच्यासमोर न यावा ना यासाठी. त्यानंतर आता प्रभा विचारते, काय ग आई बरी आहे का तुझी? कारण शुभा म्हणत होती ना त्यांना काहीतरी पायाचा त्रास सुरू झालाय म्हणून. तेव्हा अधूनमधून होतो त्रास, परंतु आता जरा बरं आहे असं सीमा सांगते. त्यानंतर तुझी आई आता लग्नाला येईल ना, मग आम्ही दोघीही भेटू, गप्पा मारू असं आता प्रभा म्हणते. त्याचवेळी सीमा म्हणते, माझी आई नाही यायची एखाद्या वेळी. तेव्हा का ग असं आता प्रभा विचारते. मग आता सीमा म्हणते, कसं आहे ना, माझ्या आईला अजून बोलवणंच गेलं नाही आहे लग्नाचं, म्हणजे आमंत्रणच दिले नाही आहे. मग आता प्रभा म्हणते, असं कसं? अगं दिलं असेल आमंत्रण, तुला माहीत नसेल. सीमा म्हणते, तसं नाही आहे, अहो खरंच आमंत्रण नाही दिलं. तेव्हा मी शुभाबरोबर याविषयी बोलते आणि मग तुला सांगते हा असं आता प्रभा म्हणते. त्यानंतर सीमा म्हणते, बरं ठीक आहे. मग त्यानंतर ती आता बाहेर येऊन बसते. त्याचवेळी आता शुभा तेथे येते आणि सीमाला विचारते, काय ग तुझं काम आवरलं का? तेव्हा आता सीमा म्हणते की कुठे जायचंय का? त्यावेळी हो जरा बाहेर जायचंय आपल्याला. सीमा म्हणते, आई मी आत्ताच काम उरकून बसले होते ना आणि माझं अजून खूप महत्त्वाचं काम आहे. त्यावेळी आता शुभा म्हणते, पटकन पर्स घेऊन ये बरं. अगं हे लग्नघर आहे, थकून नाही चालणार आता. अजून एक सांगू का, माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी तूच मला बरोबर हवी. तेव्हा सीमाचा नाईलाज होतो. मग आता प्रभाताई, आम्ही आणि सीमा जरा बाहेर जाऊन येतो ग असं म्हणून शुभा सीमा बरोबर जाते. तर आता दुसरीकडे समीर हा त्याच्या सरांसमोर असतो आणि त्याने जे टेंडर दाखवलेलं असतं ते चुकीचं असतं. त्याचवेळी त्याचे सर त्याला आता खूप बोलत असतात की अरे कॉस्टिंग एवढे हाय आहेत, तर आपल्याला घाऊक माल कसा उचलावा लागेल. मग आता त्या प्रश्नाचं उत्तर समीरला देता येत नाही, तो आपला गप्प असतो. तेवढ्यातच यशवंतराव कॉल करतात. मग आता कामात असल्यामुळे समीर तो कॉल कट करतो. त्याचवेळी यशवंतराव पुन्हा पुन्हा त्याला कॉल करू लागतात. तेव्हा ते सर म्हणतात की समीर फोन घे, उचल तू, नाहीतर ते काम करू देणार नाही आपल्याला. मग आता कसा बसा तो यशवंतरावांचा कॉल रिसीव करतो. तेव्हा आता यशवंतराव म्हणतात, काय रे समीर, किती वेळा मी तुला कॉल करायचा, अरे कामात आहे का? मग आता तो म्हणतो की हो कामातच आहे जरा. तेव्हा अरे आपल्याला जरा त्या डेकोरेशनवाल्याकडे जायचं आहे, त्या केटरिंगवाल्याकडे जायचं आहे, त्यामुळे आता तुझ्या ऑफिसच्या जवळ आहे ना, तर त्याच्याबरोबर बोलून घे ना मग तू एकदा, आणि ॲडव्हान्सचं पण बघ काय म्हणतोय तो. त्यावेळी ते सर सगळं बोलणं ऐकतात आणि रागातच समीरकडे पाहतात. काही वेळानंतर आता यशवंतराव म्हणतात, ऐक ना, अरे तू ऐकतोय ना? समीर म्हणतो, हो मी कामात आहे. तरीही यशवंतराव बोलतात, अरे आपल्याला एक काम करायचंय, ते म्हणजे त्या केटरिंगवाल्याकडे गेला ना तर मकरंदला सुद्धा घेऊन जा. तेव्हा ठीक आहे असं आता समीर म्हणतो आणि मी तुम्हाला नंतर कॉल करतो कारण मी आता कामात आहे असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यावेळी फॅमिलीबरोबर गप्पा मारून झाले असतील तर कामाचं बोलूयात असं आता ते सर म्हणतात. तेव्हा समीर जरा घाबरतोच. दुसरीकडे आता सीमा आणि त्याचबरोबर शुभा या दोघीही बाहेर असतात. तेव्हा आता नक्की कुठे चाललोय सांगा ना पटकन असं शुभाला सीमा सारखी सारखी विचारते. आता सीमा समोर पाहते तर समोरून घमंडे येत असतो. तेव्हा सीमाला मोठा धक्काच बसतो, ती घाबरते. हा शुभा आता तिच्याकडे पाहते आणि म्हणते की काय ग झालं? मग आता सीमाला काय सांगावं तेच कळत नाही कारण समोरून घमंडे येत असतो. दुसरीकडे समीर म्हणतो, आपली डेडलाईन आहे, आपल्याला हे प्रोडक्शन सुरू करावं लागेल सर. मग आता ते सर म्हणतात, नाही सगळं काही अगदी व्यवस्थित लागतं. त्यावेळी आता समीर म्हणतो, पण राजेशभाई म्हणाले होते ना प्रोडक्शन सुरू करू म्हणून. त्यावेळी आता मी राजेशभाई नाही आहे, मी दुसराच कुणीतरी आहे, तुला कळत नाही का? मला काम अगदी परफेक्ट लागतं आणि ऑफिस टाईममध्ये अजिबात घरचे कॉल रिसीव करायचे नाही, ही माझी लास्ट वॉर्निंग आहे असं सर म्हणतात. त्यावेळी आता समीरला
खूपच वाईट वाटतं. मग आता समीर म्हणतो, प्लीज सर, मी ऑफिस टाइममध्ये कधीच घरची कामं करत नाही. तेव्हा तुझ्या घरचे सांगत होते ना हे काम कर ते काम कर, त्यामुळे मी तुला बोलतोय. मग समीर ठीक आहे असं म्हणतो आणि पुन्हा एकदा सरांना विचारतो, मी तुमच्याबरोबर एक बोलू शकतो का? त्याच वेळी नाही, माझं काम झाल्यानंतर आपण बोलूयात असं ते सर म्हणतात. इकडे घमंडे आता सीमाजवळ येतो आणि तिला विचारतो, अहो सीमा मॅडम, तुम्ही तर बाहेर निघालात, मी तुम्हालाच भेटायला येत होतो. अहो किती दिवस झाले तुम्हाला फोन ट्राय करतोय, तुमचा नंबर वगैरे चेंज झाला का? आता शुभा सीमाकडे पाहतच राहते तर सीमा खूपच घाबरलेली असते. तर पुढे आता घमंडे म्हणतो की त्या प्रोजेक्टवर आम्हाला काम करण्याची इच्छा आहे, परंतु तुम्ही काही रिस्पॉन्सच करत नाहीये म्हटल्यावर आमचे सर मला म्हटले की काहीही झालं तरी त्यांना अगोदर निरोप द्या आणि मग फायनल आम्हाला सांगा, कारण जर तुम्ही फायनल सांगितलं नाही तर आम्ही काय करायचं, असं म्हणून घमंडे ओरडतो. त्यावेळी शुभाला वाटतं की नक्की यांच्या कामाच्या प्रोजेक्टबद्दलच बोलत असतील. तेव्हा सीमा म्हणते, अहो ऐकून तरी घ्या माझं. घमंडे म्हणतो, मी आत्ता तर काही ऐकूनच घेणार नाही. मग आता सीमा अजूनच घाबरते, तिला काय करावं सुचत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये समीर त्याच्या सरांना म्हणतो 21 तारखेला मला सुट्टी पाहिजे, तेव्हा नाही मी सुट्टी देऊ शकत नाही असं आता त्याचे सर म्हणतात. समीरला आता खूपच टेन्शन येतं. त्यानंतर आता आईबाबांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे सर्वजण आता त्यांना सरप्राईज देण्यासाठी म्हणून डान्स प्रॅक्टिस करत असतात, पण समीर त्यांच्यामध्ये नसतो. दुसरीकडे सीमा आता विचारते, आई कुठे चाललोय? तेव्हा शुभा जोरातच तिचा हात पकडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.